नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात महत्वाची अपडेट समोर आलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार शेतकरी मित्रांनो। तर चला अपडेट काय ते जाणून घ्या। अपडेट अशी आहे शेतकरी मित्रांनो, आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 74 कोटी अतिवृष्टी नुकसान भरपाई आता हे जमा झाले आहे। आता मित्रांनो, आता कोणत्या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा झाले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ अर्धवट पाहिला शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती समजणार नाही, त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर चला मित्रांनो, तुमचा जास्ती वेळ न घेता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। व्हिडिओ चालू करूया। जर आपल्या चॅनलवर तुम्ही पर्यंत आला असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला काय माहिती आता पुढे जाणून घेऊया आपण। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे। गेल्या काही महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते। या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। 73 कोटीहून अधिक निधी मंजूर। राज्य सरकारने अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी 73 कोटी 74 लाख 3 हजार इतका मोठा निधी मंजूर केला आहे। या निधीमुळे हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मदत वाटपाची पारदर्शक प्रक्रिया। शेतकऱ्यांपर्यंत मदत जलद आणि पारदर्शकपणे पोहोचावी यासाठी सरकारने खास व्यवस्था केली आहे। थेट लाभ हस्तांतरण। डीबीटी मंजूर झालेला निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलद्वारे जमा केला जाईल। यामुळे मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या हातात मिळेल, ज्यात कोणत्याही मध्यस्थानी गरज नाही। दुबार लाभार्थी टाळण्याचे उद्दिष्ट। एका शेतकऱ्याला एक हंगामात दोनदा मदत मिळू नये यासाठी विशेष काळजी घेतली जाईल। यासाठी तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। अर्जाची वसुली नाही। जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली मदत कोणत्याही कर्जाच्या वसुलीसाठी कवळली जाऊ नये। ही रक्कम केवळ शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी राहिली याची खात्री बँकांनी करावी। कोणत्या जिल्ह्यांना मिळणार फायदा, शेतकऱ्यांना होणार आहे? चला मित्रांनो, आता जाणून घेऊया। नागपूर विभाग, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर विभाग, हिंगोली, पुणे विभाग, सोलापूर। मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली होती। तर या व्हिडिओमध्ये इथं थांबूया। आता भेटूया नवीन माहितीसोबत तुमच्यासाठी असे नवीन अपडेट घेऊन। धन्यवाद।